आणि आता शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत। यामध्ये अहिल्यानगरसह 5 जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी लाखभर लाभार्थी दिसतात आणि कोकणामध्ये सर्वात कमी कर्जदार शेतकरी या यादीमध्ये जाहीर झाले। आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे आपण जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळी निश्चित प्रकारे त्याचा असणारा कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार। धोरणामध्ये वगैरे बदल नाही। गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे। यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे। पूर्वी आता ते ट्रिगर ज्यादा होते, ट्रिगर ज्यादा असताना किती अडचणी आल्या, काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी ही नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे। मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहे। ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल। नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019ची ही 11,58,000 साधारणतः 32 मला वाटतं 31 लाख हेच पहिल्या यादीतले शेतकरी आहेत आणि 31 लाखापैकी आपण साधारणतः आता 17 लाख लोकांना आपण देतोय। ह्यातच कुणाच्या काय अडचणी वगैरे ते हे पहिल्यांदा हे संपवायचे साधारणतः कुठले की जे 2019 आणि 2000 आपल्या जे थकबाकीदार पहिली यादी ह्या जे 2 याद्या 2 लाखाच्या आतल्या ते याद्या पहिल्यांदा आपण ते संपवतो। त्यानंतर आपण OTS की जे 2 लाखाच्या वरच्या रक्कम आहेत ज्या भरून ती संख्या कमी आहे त्यानंतर आपण करतोय आणि त्यानंतर प्रोत्साहन नंतर तिसरं प्रोत्साहन जे 50 रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची ती आपली तिसरी चौथी यादीमध्ये ती होईल। पण पहिल्यांदा फोकस ह्या 2 याद्यांना करतोय। ह्या 2 याद्या लवकरात लवकर संपवतोय। साधारणतः आज आपल्याला आजचा जर विचार केला तर साधारणतः 16-17 लाखापैकी 5 लाख खात्यांची आता KYC ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी आता पूर्ण केलेली आहे। मग त्यामुळे आता 5 लाख लोकांना तर आपल्याला म्हणजे रक्कम द्यायला काहीच अडचण नाही आणि अजून आम्हाला वाटतं आता रोज आता 50,000 लाख आपल्याला आता ते रोज हा आकडा वाढेल। कारण काय झाले, लोकांना थोड्या काही गोष्टीमध्ये थोडे लोकांचा समज होता, लोकांचा गैरसमज होता किंवा काही अडचणी होत्या पोर्टलमध्ये, त्यामुळे ते आता ते रोज आपण त्यापर्यंत दुरुस्त करतोय। साधारणतः पहिल्यांदा ह्या 17 लाख लोकांना आपण त्या शेतकऱ्यांना 17 लाख प्लस हे जे राहिलेले आहेत पहिले म्हणजे 2 लाखाच्या आतले ह्यांना आपण पहिल्यांदा तो लाभ देतोय आणि ह्यानंतर 2 लाखाच्या पुढचे जे पैसे रक्कम भरणार आणि प्लस प्रोत्साहनचे साधारणतः 23,63,000 शेतकरी त्यांना आपण रेग्युलर त्यांना हे करू देतो। पण पहिलं आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तर आपण ही प्रक्रिया आता 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया
किती ह्याला तर वेळ आहे किंवा OTS ला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली. त्यामुळे ह्या 2 विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतली आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो ती तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आणि आमचा समझोता झालेला आहे ना. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. अक्कलकोटची जी शेती आहे ना ती आता संपत यायला लागले, कारण तिथे सौर ऊर्जा ज्या प्रमाणात वाढायला लागले तिथे शेत जमीन आहे ती आता संपण्याच्या मार्गावरती आहे. पीक भविष्यात कसं येणार, तिथे शेतकऱ्यांसाठी जे धान्य आहे ते सुद्धा आता भविष्यात येण्याची शक्यता नाही. शेवटी शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचंय किंवा शेतामध्ये कुठलं सौर ऊर्जाचं त्याला शेतकऱ्याला घेतो. शेवटी शेतकऱ्याला तो अधिकार आहे. शेवटी त्याला जर त्याला नाही कायदा वगैरे असं कायदा करण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्याला अधिकार आहे. त्याला जर वाटलं की समजा एखादा शेतकरी काही शेतकरी पुण्यामध्ये असतात, तुमचं म्हणणं अक्कलकोटला त्यांची जमीन असते किंवा त्यांना वाटलं शेतीपेक्षा मला सौर ऊर्जा मला शेतीपेक्षा ही होतं तर त्यांना तो अधिकार वैयक्तिक तो त्यांचा अधिकार आहे, तो काय आपला अधिकार नाही. आणि या बाबतीमध्ये आम्ही अजूनही सांगतो की शेवटी काही केलं तरी शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काही गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी AI तंत्रज्ञान नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे आणि बाजारपेठ सुद्धा निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची कशी त्याला मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. 2019 ते 2025 दरम्यानच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मागच्या जे कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे त्या योजनेचा लाभ घेतला. अशा काही कधी कुठल्या साल कुठलं मागची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी मागच्या सरकारच्या काळात देण्यात आली होती त्या योजनेत अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची होती. मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी ऐका ना नाही आपण त्याच शेतकऱ्यांना नाही त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे. आपण साधारणतः ती रक्कम जास्त आहे पण आपण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की त्या योजनेमध्ये जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण म्हणसाल त्यावेळेस 17 आज साल कुठलं ठीक आहे राहिलेलं आहे ते राहिलेलं हे मान्यच. आणि ह्या वर्षी त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण तरतूद पण केलेली आहे. 2017चे शेतकरी जे पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना पण निश्चित प्रकारे शासन त्यांचा पण विचार करणार आहे. ह्याचा त्याचा गपलत नाही, ते वेगळे हे वेगळे. 85 कंपन्यांवर म्हटलं तुम्ही कारवाई करणार, त्याची यादी प्रसिद्ध का करत नाही? आहे ना, यादी केलेलं प्रसिद्ध बऱ्यापैकी यादी केलेत ना. नाही नाव मोठं तुम्हाला सांगतो मोठं बुस्टर एक मिनिट कंपनी कुठे ते नाही कुणी दडवत नाही. हो का सगळे एक मिनिट आता एक तुमच्या ऐका ना. हो का मी सांगतो ना तक्रार असल्या प्रमुख कंपन्या बुस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड नाही ह्याच 90-95% ह्याच कंपन्या मोठ्या आहेत, बाकीच्या काय नाहीत. बघा बुस्टर, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, ओसवाल सीड्स, यशोदा व पार्स जेनेटिक आणि LLP ह्याच मोठ्या कंपन्या. ह्या सगळ्या मोठ्या आहेत. नाही सगळे आहेत ना सगळ्या ह्याच्यावरती 85 FIR दाखल केले म्हणजे ह्यात डबल टिबल ह्यांच्यावर सुद्धा असतील ना FIR दाखल असतील. मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर आता काल सुनील तटकरेंनी पण मोदींची भेट घेतलेली आहे. काय राजकीय चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून की पवारांची. हो का पवार साहेब मी पाठीमागे काल पण सांगितले की पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना कुणी भेटू शकतं, त्यांचं मार्गदर्शन कुणीही घेऊ शकतं, त्यांचा सल्ला कुणीही घेऊ शकतं. आणि त्यामुळं त्यांना भेटणं किंवा त्यांनी कुणाला भेटणं यामध्ये राजकीय काय विषय नाही आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. मला वाटलं की कृषी विभागाच्या संबंधित काय आपल्याला सल्ला घ्यायचा आहे
तर मी पवार साहेबांना भेटू शकतो की केव्हाही कधी भेटू शकतो, याचा अर्थ तो काय राजकीय विषय राहतो. किंवा तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी मोदींची भेट घेतली. 100% प्रदेशाध्यक्ष हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मोदी साहेब हे देशाचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निश्चित प्रकारे त्यांच्या विभागाकडे असेल किंवा राज्यासाठी काय त्यांना आणायचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ते कधी किंवा आपण म्हणला राजकीय, ते राजकीय त्यांच्याशी चर्चा करू शकतात, बोलू शकतात. तो तेवढा त्यांना, मोदी साहेब शेवटी आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना तो तेवढा अधिकार आहे मोदी साहेबांना, आणि अध्यक्ष म्हणून त्यांना पण तेवढा अधिकार आहे.